हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मत्ती 6:16-18 तुम्ही जेव्हा उपवास करीता तेव्हा डोक्यासारखे लांब होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खरे सांगतो की ते आपले प्रतिफळ पावले आहे. वचन 17 तू जर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, मग आपले तोंड धु. वचन 18 अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस ते लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही सांगते, तुम्ही उपवास करीता तेव्हा ढोंग्यासारखी म्लानभूक अस्वस्थ मुखाचे होऊ नका. तर ज्या वेळेला तुम्ही उपवास करता तेव्हा तुमचा उपवास लोकांना दिसावा असं नसावा. तर तुम्ही उपवास करता तो स्वर्गीय पित्याला दिसावा असं तुमचा उपवास असावा. त्या दिवशी तू आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धु, मात्र अशासाठी की तू उपवास करत आहे हे परमेश्वर पित्याला दिसले पाहिजे. बघा, उपवासाच्या वेळी आपल्या जीवनात काही चिन्ह असतात. आपण लोकांना दाखवतो आज माझा उपवास आहे, केस धुणार, हा माझा उपवास आहे, काही खाणार नाही, तशीच राहणार, सणा माझा आज उपवास आहे. तर प्रभू म्हणत आहे की तू उपवास करत आहे तेव्हा लोकांनी पाहावे म्हणून नव्हे, तर तुझा उपवास परमेश्वराला दिसला पाहिजे. तर पहा, आता उपवास करायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. आपल्याला काय वाटते की आता 40-45 दिवस लोक उपवास करणार, अगदी मात्र प्रभू येशूच्या वधस्तंभाच्या दिवसापर्यंत, म्हणजे जसं शुभ शुक्रवार आणि पुनरुत्थानाचा दिवस, या दिवसापर्यंत लोक 40 ते 45 दिवस पर्यंत उपवास करतात. आता हे जे उपवासाचे दिवस आहेत तर बायबलच्या नियमाप्रमाणे ते कसे आहेत? जसे की बघा, येशूला क्रूसावर केलं म्हणून त्या अगोदर लोक 40-45 दिवस उपवास करतात. परंतु याचा उल्लेख बायबलमध्ये कुठे केलेला नाही की प्रभूला वधस्तंभावर खेळण्याच्या अगोदर लोकांनी उपवास केलेला आहे असं. प्रभूने उपवास कधी केला? मत्ती 4:1-11 आणि लूक 4:1-13. प्रभूने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला, अन्न पाणी न खाता पिता, आणि मग सैतानाने प्रभूच्या परीक्षा घेतल्या. प्रभू त्या परीक्षेमध्ये महाविजयी ठरले आणि प्रभूने सैतानाला मात्र हाकलून लावले. आता कार्याला आरंभ करण्या अगोदर, कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रभू येशूने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी केल्या. परंतु आता जे उपवास 40 दिवस ठेवण्यात येत आहे ते कधी ठेवतात? प्रभू येशूला क्रूसावर खेळण्याच्या अगोदर. तर ही गोष्ट बायबलमध्ये मिळत नाही की त्यावेळी उपवास करावा. अगदी महत्वाची गोष्ट, मत्ती 26 प्रभू येशूने वलांडणाचे भोजन केले. काय सांगते वचन? जेव्हा प्रभूने वलांडणाचे भोजन केले, मत्ती 26:17-29 पर्यंत, या वलांडणाच्या भोजनामध्ये पहा, आता प्रभूला क्रूसावर केले शुक्रवारच्या दिवशी. तर आता गुरुवारच्या दिवशी प्रभू वलांडणाचे भोजन करत आहे आणि वलांडणाच्या भोजनाला काय लागायचं माहिती? एक मेंढरू कोकरू लागायचं आणि ते मात्र भाजण्यात यायचं आणि मात्र आगीवर भाजायचे आणि ते खायचे, अगदी कडू भाजी बरोबर, बेखमीर भाकरी बरोबर, मात्र ते खाण्यात येत असे. म्हणजे गुरुवारच्या रात्री शिष्य किंवा प्रभू या सर्वांनी मात्र कोकरू किंवा मेंढरू याचे अर्पण केले होते आणि त्याचे मांस ते खात होते. उपवास कधी सुटतो लोकांचा? कधी एकतर शुक्रवारी सोडणार, एकतर शनिवारी सोडणार, म्हणजे शुभ शुक्रवारी क्रूसावर केले त्या दिवशी सोडतात, किंवा दुसरा दिवस शनिवारी, किंवा पुनरुत्थानाच्या दिवशी सोडतात, रविवारच्या दिवशी. पण त्याच्या अगोदर प्रभूने गुरुवारी मात्र आणि प्रभूच्या शिष्यांनी मात्र वलांडणाचे भोजन केले आणि वलांडणाच्या भोजनासाठी वलांडणाचा यज्ञ पशु लागे आणि तो यज्ञ पशु एखादं कोकरू मेंढरू असे आणि ते अर्पिण्यात येत असे. त्याच्या अगोदरच त्यांनी मांस खाल्ले, मटण खाल्ले,
होता का बायबलमध्ये लिहिले? नाही. प्रभूने उपवास कधी केला? कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रभू येशूने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. आणि आता जे लोकांनी उपवास ठेवलेला आहे तर बायबलच्या नियमाप्रमाणे ते मिळत नाही. बायबल या गोष्टीला मान्यता देत नाही. आता उपवास जो आपण कधी पण करू शकतो, असं नाही की उपवास करायचा नाही. उपवास तर केलाच पाहिजे, बायबलचा नियम आहे. परंतु असं नाही की अमुक दिवशीच केला पाहिजे. आता प्रभूला पुरस्कार केणार आहे त्याच्या अगोदरच मात्र 40 दिवस 45 दिवस उपवास केला पाहिजे. आता लोक उपवास करतात. काही लोक मासली खाणार नाही, फक्त भाजी खाणार. तर काही लोक एकच वेळेला जेवणार. काही लोक मटण खाणार नाही, काही लोक दारू पिणार नाही 40-45 दिवस. परंतु ईश्वर येऊ दे, पुनरुत्थानाचा दिवस येऊ दे, की मात्र त्या दिवशी इतकी पिणार, इतकं खाणार की त्यांना स्वतःला भान नसणार. मग उपवास करून काय फायदा झाला? काहीच फायदा झाला नाही. परत हाय तेच आहे, परिवर्तन तर काहीच नाही. उपवास म्हटलं तर उपवासाचं पहिलं चिन्ह आहे पश्चाताप, पाप कबूल करणे, परमेश्वराला शरण येणे आणि प्रार्थना करणे. हा उपवासाचा अर्थ आहे. आपण 40 दिवस मासली मटण खाणार नाही, मग नंतर पुन्हा आहे ते आहे. आणि महत्व म्हणजे लोक खाणार पिणार, दारू नशा हे सर्व काही करणार. मग त्याला काय अर्थ राहिला? काहीच अर्थ राहिलेला नाही. तर उपवास केलाच पाहिजे, बायबलचे नियम आहेत. पण ते कधीही आपण करू शकतो. बघा योएल 1:14 तुम्ही उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, एक पवित्र दिवस ठरवा, नेमा आणि त्या दिवशी तुम्ही उपवास करा. तुम्ही ठरवा किंवा नाही आज मी उपवास करणार, किंवा मात्र आज मी प्रार्थना करणार, उपवास प्रार्थना करणार. एक दिवस ठरवा. आपण ठरवू शकतो, उपवास प्रार्थना करू शकतो. एका दिवस असं नाही, आपल्याला वाटते तितके दिवस, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 5 10 दिवस, आठवडा, अगदी महिनाभर करा, काही हरकत नाही. परंतु नुसता उपवास नाही तर उपवासाच्या जोडीला प्रार्थनेची गरज आहे. तर खोटे पण उपवास असतात. खोटे उपवासाविषयी आपण नंतरच्या प्रवचनामध्ये पाहू. आता आपण पाहू की मात्र उपवासाचे फायदे काय आहेत, उपवास कधी केला पाहिजे, कशा प्रकारे केला पाहिजे, या संबंधाने बायबल आपल्याला काय शिकवते, या गोष्टीकडे आता आपण वळू. तर महत्वाची गोष्ट, उपवास करणं आवश्यक गोष्ट आहे, केलाच पाहिजे उपवास. पण कधी करायचं असं आपल्याला वाटत असेल तर असं नाही, आपण कधी उपवास करू शकतो. आपण कधी उपवासाचा दिवस ठरवू शकतो. ज्या दिवशी आपण उपवास करू शकतो, अन्न पाणी त्यागू शकतो. आणि उपवास जर केलेले आहे तर त्या जोडीला प्रार्थना फार महत्वाची आहे. नुसतं उपवास नाही तर त्या जोडीला प्रार्थना करा, प्रार्थनेत बसा, आपलं पाप कबूल करा, पश्चाताप करा, आपले आचार विचार शुद्ध करा. तर आपल्या उपवासाचा उपयोग होईल. तर प्रभू उपवासाच्या दिवशी करण्यात आलेली प्रार्थना प्रभू मात्र ऐकेल. तर उपवास प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे पहा. जो आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा मोठमोठी बंधने मात्र तुटली जातात. मोठमोठे चमत्कार मात्र उपवास प्रार्थनेच्या द्वारे मात्र घडले जातात. जेव्हा आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा पहा बायबल काय सांगते की उपवास प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे. एस्तेर या पुस्तकामध्ये 4 अध्यायामध्ये जेव्हा मात्र हामान जो होता, या हामानाने भांडारात पैसे भरले होते संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी, संपूर्ण यहुदी लोकांना मारून टाकण्यासाठी. ही गोष्ट इस्रायल लोकांना आणि मर्दखाईला कळली. तेव्हा मर्दखाईने गोंताट नसले, दूर उधळली आणि मात्र तो शोक करू लागला. संपूर्ण इस्रायल लोकात जिथे इस्रायल लोक राहत होते त्या ठिकाणी आकांत निर्माण झाला. कारण आता संपूर्ण इस्रायल यहुदी लोकांचा नायनाट करण्याचा निर्णय हामानाने घेतला होता. तेव्हा मात्र मर्दखाईला या परिस्थितीत एस्तेर राणीने पाहिलं. तेव्हा तिने एस्तेर राणीने मर्दखाईला विचारले की मात्र तू गोंताट का नसलेला आहे, दूल का डोक्यात घातलेली वस्त्र घाल. तेव्हा मर्दखाई काय म्हणतो, मर्दखाई म्हणतो की आज शोकाचा दिवस आहे. संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी हामानाने भांडारात पैसे भरलेले. तर जा तू राजाकडे विनंती कर, मध्यस्थी कर. तेव्हा एस्तेर म्हणते मी कशी राजाकडे जाऊ,
कारण राजाने बोलवल्याशिवाय कोणी राजाकडे जाऊ शकत नाही, आणि राजाने न बोलवल्यास कोणी गेला तर त्याला मृत्यूदंड मिळेल. तेव्हा मर्दखाय म्हणतो, तुला काय वाटते, कशासाठी तुला हे राज्य राणीपद मिळालं असेल? परमेश्वराने याच कारणासाठी कदाचित तुला राणीपद दिलं असेल. तू जर विनंती करत नसणार तर परमेश्वर कुठून तरी आपल्या लोकांची सुटका करेल. पण तुला काय वाटते, तू राजमहालात म्हणतो वाचशील नाही. तेव्हा एस्तेर राणीने पुन्हा मर्दखायला सांगून पाठवलं की जा सर्व यहुदी लोकांना सांग की मात्र तुम्ही माझ्यासाठी 3 दिवस 3 रात्र उपवास प्रार्थना करा. मी आणि माझ्या दासी आम्ही पण तेच करतो. 3 दिवस उपवास प्रार्थना, अन्न पाणी न खाता पिता रात्रंदिवस उपवास आणि प्रार्थना करा, आणि मग मी राजाकडे जाईल आणि राजाकडे विनंती करेन, आणि मग जरी मी मेले तर मेले. आणि अशा प्रकारे एस्तेर राणीच्या सांगण्याप्रमाणे मर्दखाय आणि यहुदी लोकांनी आणि एस्तेरच्या दासीने सर्वांनी केलं. 3 दिवस त्याने उपवास प्रार्थना केली, आणि प्रार्थना केल्यानंतर एस्तेर मात्र राजाकडे गेली. राजाची परवानगी नव्हती की राजाने बोलवल्याशिवाय कोणी राजाकडे जाऊ शकत नसायचं. परंतु जेव्हा एस्तेरने उपवास प्रार्थना केली आणि राजाकडे गेली, तेव्हा मात्र राजाने आपला सोन्याचा दंड तिच्या पुढे, सुवर्णदंड तिच्या पुढे केला, राजदंड. आणि मात्र का राजाचे नियम होते, राजाने बोलवल्याशिवाय कोणी राजाकडे यायचं नाही. मात्र ज्या व्यक्तीकडे राजा आपला सोन्याचा राजदंड पुढे करेल त्याच व्यक्तीचा प्राण वाचविण्यात येईल किंवा त्याची विनंती मान्य करण्यात येईल. परमेश्वराने तिकडे चमत्कार केला. राजाने आपला सुवर्ण राजदंड तिच्या पुढे केला. त्यामुळे ती उठल्या राजाने तिला म्हटलं की एस्तेर राणी, काय हवंय तुला? अगदी तुझी मागणी अर्ध्या राज्यापर्यंत असेल तरी ती पूर्ण करण्यात येईल. एस्तेरने राजाला जेवणाचे आमंत्रण दिले. एकदा नाही 2दा दिले, राजा आणि हामानाला. आणि मग एस्तेरने ही हकीकत मात्र राजाला सांगितली की हामानाने आमच्या संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी भांडारात पैसे भरलेले कट्ट रचलेले. राजाला ही गोष्ट सांगण्यात आली की ज्या मर्दखाईने आपला प्राण वाचवला त्या मर्दखाईसाठी हामानाने 50 हात उंचीचा एक खांब तयार केलेला आहे. या सर्व गोष्टी राजाने ऐकल्यानंतर राजाला क्रोध आला. राजाने म्हटलं, त्या खांबावर मर्दखाईला जो चढवणार होता हामान, त्या हामानालाच त्याच्यावर चढवा. आणि अशा प्रकारे हामानाला त्या खांबावर चढवण्यात आले आणि हामानाचा वध झाला, म्हणजे हामान मृत्यू पावला. पुढे मात्र हामानाचे घरदार किंवा जे काही होतं ते सर्व राजाने एस्तेर राणीला दिले. एस्तेरने मर्दखाईला दिले. पुढे आता यहुदी लोकांचा नायनाट होणार होता ठरलेल्या तारखेला. तेव्हा एस्तेरने पुन्हा विनंती केली राजाकडे. तेव्हा राजाने म्हटलं, आता ठराव झालेले तुम्ही बदलू शकत नाही, पण एक काम करा, तुम्ही पत्र लिहा आणि त्याच्यावर ही माझी मोहर लावा. तेव्हा मर्दखाईने पत्र लिहिली, राजाची मोहर त्याच्यावर लावली, आणि सर्व ठिकाणी यहुदी लोक राहत होते त्या ठिकाणी पत्र पाठवली. आणि त्याने म्हटलं, तुम्ही तयार व्हा आणि आपल्या शत्रूशी लढा, परमेश्वर याच्यामध्ये आपल्याला विजय देईल. तेव्हा मात्र यहुदी लोकांनी पत्र मिळाल्यानंतर ते हिंमत धरून आपल्या शत्रूशी लढाई करू लागले. तेव्हा परमेश्वर पित्याने यहुदी लोकांना विजय प्राप्त करून दिला, आणि अशा प्रकारे यहुदी लोक जिंकले गेले, विजयी झाले. यहुदातील एकही व्यक्ती मरण पावला नाही. उलट इतर लोकांना भय वाटलं आणि ते लोक सुद्धा यहुदी बनले गेले. अशा प्रकारे एस्तेर राणी, मर्दखाय आणि यहुदी लोकांचा विजय झाला. त्याचं मेन कारण होतं म्हणजे 3 दिवस उपवास आणि प्रार्थना. एस्तेर राणीने, यहुदी लोकांनी, मर्दखाईने सर्वांनी उपवास प्रार्थना 3 दिवस केली, म्हणून सर्व लोकांवर जो मृत्यूदंड आला होता, जे मरण ओढलेले होते ते मरण टळले गेले. सर्वांचे प्राण वाचले गेले. 3 दिवस उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे मरण टळले गेले. सर्वांचे प्राण वाचले. म्हणजे विचार करा, उपवास प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे. फक्त उपवासच नाही, त्या जोडीला प्रार्थना पण करायला हवी. आणि उपवास प्रार्थना करणं मोठमोठी संकटे टळली जाणार, मोठमोठी अरिष्टे दूर होणार, मृत्यू मरण सुद्धा टळले जाणार उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. म्हणून उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर शक्ती आहे. जर आपण विश्वासाने आणि मनापासून उपवास प्रार्थना करत आहोत तर येणारे संकटे टळणार, निघून जाणार, दूर होणार. योना या पुस्तकामध्ये निनवे शहराचा नाश करण्याचा निर्णय परमेश्वर पित्याने घेतला होता. 40 दिवसानंतर निनवे धुलीस मिळणार होते, म्हणून देव पित्याने
शहरात पाठवले पश्चातापाचा संदेश द्यायला. पण योना निनवे शहरात न जाता तार्शात जाण्यासाठी निघाला. जहाजात बसला. परमेश्वराने समुद्रात मोठे वादळ सोडले. त्यामुळे मात्र जहाजामध्ये असलेले लोक किंवा जहाज बुडण्याच्या बेतात झाले. तेव्हा त्याने आपापल्या देवाला हाक मारू लागले, पण काही झाले नाही. तेव्हा त्याने चिठ्ठ्या टाकल्या. ती चिठ्ठी योनाच्या नावाची निघाली. त्याने म्हटलं की आम्ही तुझं काय करू? योनाने म्हटलं मला उचला आणि समुद्रात टाका. योनाला समुद्रात टाकले आणि परमेश्वराने माशाला आज्ञा केली. माशाने योनाला गिळून 3 दिवस 3 रात्र पोटात ठेवले. योनाने पश्चाताप केला. देवपित्याने माशाला आज्ञा केली. माशाने योनाला कोरड्या भूमीवर ओकून टाकले. मग योना तिथून उठला आणि 1 दिवसाची वाट चालून तो गेला. योना 3 अध्याय. आणि त्याने पश्चातापाचा संदेश दिला. ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली. तेव्हा निनवेच्या राजाने जाहीरनामा काढला. जाहीर केले की सर्वांनी उपवास करा. उपवास करण्यासाठी सांगितले की राजाने स्वतः उपवास केला. राजा स्वतः उपवास करत आहे. धुली राखी जाऊन बसत आहे. गोंताट नेसत आहे आणि तो म्हणत आहे जा सर्व निनवेच्या लोकांनी उपवास कर. अन्न पाणी कोणी सेवन करू नये आणि पश्चाताप करा. गोंताट नेसा. अगदी गुरढोर शड्र मेंढराने सुद्धा अन्न पाणी सेवन करू नये. सर्वांनी उपवास केला. माणसाने तर केला, पण गुरढोराने पण केला. सर्वांनी उपवास केला. गोंताट नसले आणि मात्र पश्चाताप करू लागले. परमेश्वराने पाहिलं. वचन सांगते योना 3:10 देवाने ह्या गोष्टी पाहिल्या. तेव्हा निनवे शहराचा नाश करण्याचा जो निर्णय देवपित्याने घेतला होता त्या बाबतीत देव पछतावला. आणि परमेश्वर पित्याने निनवे शहराचा नाश केला नाही, उलट निनवे शहराचा बचाव केला. देवपित्याने निनवे शहराला वाचवले. का वाचवले? कारण त्याने उपवास प्रार्थना केली. त्याने पश्चाताप केला. आपलं पाप कबूल केले आणि त्यामुळे संपूर्ण निनवे शहर वाचले गेले. 1,20,000 अधिक लोक आणि पुष्कळ गुरढोर शड्रे मेंढरे होती. हे सर्व वाचले गेले. त्याचं कारण होतं उपवास, प्रार्थना आणि पश्चाताप. पश्चाताप करण्यासाठी त्यांनी उपवास ठेवला. पश्चाताप करण्यासाठी ते प्रार्थना करू लागले आणि परमेश्वराने त्यांच्या जीवनात चमत्कार केला आणि त्यांना क्षमा केली आणि त्यांचे प्राण वाचवले. निनवे धुलीस मिळाले नाही. तर या सर्वांचे प्राण वाचले गेले उपवास, प्रार्थना आणि पश्चातापाच्या द्वारे. हालेलुया. पश्चाताप करण्यासाठी त्याने उपवास नेमला. पाप कबूल करण्यासाठी त्याने उपवास नेमला आणि या उपवासाचा फायदा त्यांच्या जीवनामध्ये घडला गेला. म्हणजे उपवास मात्र चांगला. जो आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, आपली बंधने तोडतो आणि आपले अडथळे नाहीसे करतो उपवास प्रार्थनेच्या द्वारे. नहम्या 1:4 वचनापासून 11 वचनापर्यंत आपण पाहतो. नहम्या यरुशलेमेच्या लोकांच्या पापासाठी प्रायश्चित करत आहे, प्रार्थना करत आहे. उपवास ठेवला त्याने. उपवास करून प्रार्थना करायला, पाप कबूल करायला नहम्याने सुरुवात केली. की मात्र प्रभू आमच्या यरुशलेम घराण्याने लोकांनी, आमच्या वाडवडिलाने, आमचे बाप जे होऊन गेलेले आहेत, आमचे वाडवडील, त्या सर्वांच्या पापाबद्दल प्रभू मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. कारण यरुशलेमेच्या यहुदी लोकांच्या किंवा इस्रायल लोकांच्या पापामुळे हे संपूर्ण इस्रायल लोक मात्र बंदिवान होते बाबेल देशात. 70 वर्षापर्यंत बंदिवान होते. जेव्हा नहम्याने उपवास प्रार्थना करायला सुरुवात केली त्यांच्यासाठी, जो उपवास प्रार्थना केली, परमेश्वराने चमत्कार करायला सुरुवात केली. उपवास प्रार्थनेच्या द्वारे प्रभू आपल्या लोकांना क्षमा करत आहे. पुढे मात्र यहुदी लोक, इस्रायल लोक पुन्हा यरुशलेमीमध्ये येते आणि यरुशलेमीत येऊन त्यानंतर नहम्याने परमेश्वर पित्याच्या यरुशलेमीच्या भोवती कोट उभारण्याचे काम सुरू केले, जे 52 दिवसाच्या आत पूर्ण झाले. पुढे हागाय, जकर्या, तसेच मात्र जरुबाबेल असे संदेष्टे, असे प्रभूचे सेवक पुढे आले आणि त्यांनी परमेश्वर पित्याचे मंदिर सुद्धा यरुशलेमीत उभारले, बांधून पूर्ण केले. उपवास प्रार्थनेच्या द्वारे आलेली सर्व बंधने तुटली गेली आणि संकटाचे निवारण झाले. पुन्हा यरुशलेम वसली गेली. पुन्हा इस्रायल यहुदी लोक आपापल्या ठिकाणी अगदी शांतीने वस्ती करू लागले. बघा, उपवास प्रार्थनेच्या द्वारे त्यांची बंधने तुटली. ते आपापल्या नगरात आले आणि शांतीने राहू लागले. उपवास प्रार्थनेमध्ये शक्ती आहे. जो आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर पिता आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवतो. तेव्हा परमेश्वर पिता आपली बंधने तोडून टाकतो.
आपले अडथळे नाहीसे करीतो आणि आपल्या जीवनामध्ये चमत्कार करायला प्रभू सुरुवात करीतो उपवास प्रार्थनेच्या द्वारे. दानिएल 9 अध्यायामध्ये दानिएल सुद्धा आपल्या लोकांसाठी उपवास प्रार्थना करत आहे. दानिएल आपल्या लोकांसाठी, कारण त्यावेळेला इस्रायल लोक बंदिवान होते बाबेल देशात. जसं नहम्याने इस्रायल लोक यहुदी लोकांसाठी प्रार्थना केली, तशी दानिएलने पण प्रार्थना केली, उपवास प्रार्थना. आणि या उपवास प्रार्थना करीत असताना बघा, लोकांना पापांची क्षमा व्हावी म्हणून दानिएल उपवास प्रार्थना करीत असताना परमेश्वर पित्याचं दूत दानिएलकडे येते आणि दानिएलकडे येऊन दानिएलला म्हणते की मात्र मी तुझी प्रार्थना ऐकून तुझ्याकडे आलेलो आहे, तुला अधिक चतुर करण्यासाठी, तुला समजस करण्यासाठी मी आलेलो आहे. बघा, प्रभूचा दूत दानिएलला अधिक हुशार, अधिक बुद्धिमान करण्यासाठी आला. गब्रिएल, जो प्रभूचा एक पवित्र पुरुष आहे, तो मात्र दानिएलकडे येते. दानिएल उपवास प्रार्थना करत आहे म्हणून उपवास प्रार्थनेच्या द्वारे दानिएलकडे प्रभू आपल्या दूताला, आपल्या पुरुषाला, आपल्या पवित्र पुरुषाला पाठवत आहे, म्हणजे देवदूताला. आणि तो मात्र दूत गब्रिएल दानिएलला अधिक बुद्धिमान आणि अधिक समजस बनवत आहे. म्हणजे उपवास प्रार्थनेच्या द्वारे दानिएलचं ज्ञान वाढते, दानिएल बुद्धिमान बनते, दानिएल चतुर बनते, देवाचा दूत त्याला आणखी चतुर करते उपवास प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते दानिएल 10 अध्यायामध्ये दानिएलने पुन्हा उपवास करायला सुरुवात केली. तेव्हा दानिएल 1, 2, 3 दिवस नाही, 3 सप्ताह 21 दिवस पर्यंत दानिएल उपवास प्रार्थना करत होता. दानिएलने उपवास प्रार्थना करायला सुरुवात केली, पण मात्र परमेश्वरचा दूत त्याच्याकडे आला नाही. अगोदर 9 अध्यायामध्ये त्याने उपवास करायला सुरुवात केली आणि प्रार्थना करायला सकाळी सुरुवात केली आणि संध्याकाळच्या सुमारास परमेश्वरचा दूत गब्रिएल त्याच्याकडे आला. पण आता 1 दिवस, 2 दिवस, 3, 4 दिवस लोटले, 21 दिवस तो उपवास प्रार्थना करतच होता, पण देवाचा दूत काय अद्याप येत नाही. म्हणून दानिएलने प्रार्थना आणि उपवास करण्याचं सोडलं नाही. दानिएल उपवास आणि प्रार्थना करतच राहिला आणि 21व्या दिवशी गब्रिएल देवदूत त्याच्याकडे येत आहे आणि देवदूत त्याला काय म्हणते, पहा, जेव्हा तू प्रार्थना करायला आरंभ केला त्याच वेळेला परमेश्वर पित्याने मला तुझ्याकडे पाठवले, परंतु सैतान मला आड आला. सैतान मात्र मला आड आला आणि त्यामुळे आमच्या दोघांमध्ये लढाई चालू झाली. म्हणून मिखाएल माझ्या मदतीसाठी आला आणि मी तुझ्याकडे आलो. तर मी तुला चतुर करण्यासाठी आणि पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुला कळविण्यासाठी मी आलेलो आहे. बघा, दानिएलने उपवास प्रार्थना करायला सुरुवात केली तेव्हा पुढे भविष्य काळात कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत, अगदी प्रभू येशू संबंधाच्या सुद्धा त्या गोष्टी होत्या. पुढे कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत हे दानिएलला सांगण्यासाठी परमेश्वर पित्याचा खास दूत गब्रिएल दानिएलकडे येते. उपवास प्रार्थनेद्वारे पुढे घडणाऱ्या गोष्टी दानिएलला कळत आहे. म्हणजे विचार करा, उपवास प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे की पुढे भविष्यात काय घडणार आहे ते सुद्धा आपल्याला कळणार. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पित्याच्या पवित्र पुरुषाने म्हणजे देवदूताने दानिएलला या सर्व गोष्टी कळवल्या उपवास प्रार्थनेमुळे. म्हणून जेव्हा आपण उपवास प्रार्थना करतो विश्वासाने, मनापासून, शुद्ध अंतःकरणाने, तेव्हा आपली दानं पण वाढतात. पवित्र आत्म्याच्या दानाची वरदाने सुद्धा आपल्याला मिळतात. परमेश्वराच्या सेवेत कार्यात आपली वाढी होते उपवास प्रार्थनेच्या द्वारे. समजपणा आपल्याला लाभतो, बुद्धी आपल्याला मिळते, आपण चतुर आणि हुशार सुद्धा बनले जातो उपवास प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. म्हणून उपवास प्रार्थने शक्ती. पुढे वचन काय सांगते, प्रश्न 13-3 वचन सांगते, अंतुनिक्यास असलेली ख्रिस्ती मंडळी. त्या ठिकाणी मात्र काही प्रभूचे संदेश सेवक आहेत, हे सर्व मात्र उपवास आणि प्रार्थना आणि सेवा करत होते. त्याच्यामध्ये मात्र पौल, ज्याला शौल म्हटलेले, हा शौल आणि बर्नबा हे सुद्धा होते. हे सर्व संदेश प्रभूचे सेवक होते आणि उपवास प्रार्थना करून प्रभूची सेवा करत होते. जेव्हा ते उपवास प्रार्थना करत होते तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर बोलायला लागला. तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला की शौल आणि बर्नबा या दोघांना ज्या कार्यासाठी मी पाठवलेले त्या कार्यासाठी त्यांना वेगळे करा आणि पुढे त्यांची रवानगी करा. पवित्र आत्म्याने संदेश जे शिक्षक होते, संदेश होते, प्रभूचे सेवक होते,
सांगितलं. आणि त्या प्रकारे त्याने शौल आणि बर्नबा, जो शौलाचा नंतर पौल बनला, तो या दोघांना पवित्र कार्यासाठी वेगळे करून ठेवले आणि मग पुन्हा प्रार्थना करून त्यांची रवानगी केली. पुढे शौलाचा पौल बनला आणि त्याने दुनियाच हालून टाकली. त्याने भरपूर प्रमाणात प्रभूचं काम केलं, प्रभूचं कार्य केलं. बघा, ते उपवास प्रार्थना सेवा करीत असताना पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर बोलला. आणि कोणाला पवित्र ठेवावे, कार्यासाठी कोणाला वेगळे काढावे, या गोष्टी सुद्धा पवित्र आत्म्याने त्यांना सांगितल्या. म्हणजे जेव्हा आपण उपवास प्रार्थना प्रभूची सेवा करतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याशी बोलणार पवित्र आत्मा आपल्या बरोबर. जर विश्वासाने आणि मनापासून उपवासाने प्रार्थना केली तर पवित्र आत्मा सुद्धा आपल्या बरोबर बोलणार. पवित्र आत्मा सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार, आपल्याला शिकवणार. पवित्र आत्मा आपण काय करावं काय नाही या गोष्टी बाबतीत सुद्धा तो आपल्याला सांगणार. पवित्र आत्मा उपवास प्रार्थनेच्या द्वारे. म्हणजे इतकी शक्ती आहे उपवास प्रार्थनेमध्ये, इतकी ताकद आहे उपवास प्रार्थनेमध्ये. मात्र उपवास विश्वासाने आणि मनापासून केला पाहिजे. आपलं मन अंतःकरण शुद्ध ठेवून केलं पाहिजे, ज्याद्वारे त्या उपवासाचा लाभ आपल्या जीवनामध्ये घडला जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, मत्ती 17:14-21 वचनात उपवासामध्ये किती ताकद आहे पहा. प्रभू येशू आणि प्रभूचे 3 शिष्य प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले होते आणि 9 शिष्य होते. तर या 9 शिष्यांकडे एक मनुष्य आपल्या भूतग्रस्त मुलाला घेऊन आला, त्या मुलातून भूत काढण्यासाठी. परंतु या 9 शिष्यांना त्या मुलातून भूत काढता आलं नाही, कारण प्रभू तिकडे नव्हते. मग आणि मेन जे मुख्य शिष्य होते पेत्र, याकोब आणि योहान, ते पण तिकडे नव्हते, ते प्रभूच्या जोडीला गेले होते मत्ती 17 मध्ये. आणि त्यामुळे मात्र हे शिष्य काय विचार करत असतील, बडबड चालले असेल, कुठूनचे काही विषय चालले असतील, प्रार्थना करत नव्हते. प्रार्थना करायला बसले नाही की प्रभू नाही ना आम्ही प्रार्थना करतो, नाही, गप्पा गोष्टी चालत असतील, कोणते विषय चालले असतील, म्हणून त्यांच्याकडून चमत्कार घडला नाही. जेव्हा मनुष्य आपल्या मुलाला घेऊन त्यांच्याकडे आला तेव्हा त्या शिष्याने त्या मुलातून भूत काढता आलं नाही. प्रभू प्रार्थना करून जेव्हा तिकडे आले तेव्हा प्रभूने पाहिलं, प्रभूने म्हटलं काय झालं. तेव्हा तो बाप म्हणतो प्रभूला की माझ्या मुलाला भूत लागलेले, त्याला ते भूत माझ्या मुलातून निघावं म्हणून मी तुमच्या शिष्याला सांगितलं, पण तुमच्या शिष्याने ते झालं नाही. तेव्हा प्रभूने म्हटलं त्याला माझ्याकडे आणा, 19 वचनापासून. आणि त्या भूताने, दुष्ट आत्मेने जेव्हा प्रभूला पाहिलं तेव्हा तो दुष्ट आत्मा त्या मुलाला खाली लोलू लागला, तोंडातून फेस काढू लागला. त्या मुलामध्ये मुक्का बहिरा आत्मा होता. मुक्का बहिरा आत्मा, तो मुलगा बोलू पण शकत नव्हता आणि ऐकू पण शकत नव्हता. दुसरी गोष्ट, तो मुलगा फेपरेकरी होता, त्याला फिट यायचे, आकडे यायचे. दुष्ट आत्मा त्या मुलाला कधी विस्तवा तर कधी पाण्यात टाकायचा, त्याला मुलाला मारण्यासाठी, जीव घेण्यासाठी, आणि सोडत नसायचा. त्या मुलाचे तो दुष्ट आत्मा हाल करायचा. तेव्हा बाप प्रभूला म्हणतो की शक्य असेल तर आम्हाला सहाय्य करा. प्रभूने म्हटलं शक्य असेल असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. त्या बापाने मोठ्याने ओरडून म्हटलं माझा अविश्वास घालून टाका, माझा विश्वास आहे. तेव्हा प्रभूने त्या मुलामध्ये असलेल्या दुष्ट आत्म्याला म्हटलं याच्यातून निघून जा आणि पुन्हा कधी याच्यात शिरू नको. तेव्हा तो दुष्ट आत्मा त्या मुलातून निघून गेला आणि मुलगा बरा झाला. आणि त्या प्रभूने त्या मुलाला त्याच्या बापाच्या हवाली केलं. आता मुलगा बरा झाला, दुष्ट आत्म्यातून मुक्त झाला, मुक्का बहिरा आत्मा निघून गेला, फेपरेकरीचा आत्मा निघून गेला आणि मुलगा पूर्ण बरा झाला. त्यानंतर एकांतच प्रभूच्या शिष्याने प्रभूला विचारले आम्हाला ते का काढता आले नाही. तर प्रभूने काय म्हटलं माहितीये का, ही जात उपवास आणि प्रार्थने वाचून निघणार नाही. तुम्ही उपवास आणि प्रार्थना दोन्ही गोष्टी करत आहात तर तुमच्याने दुष्ट आत्मे पण निघणार, तुमच्याने अशुद्ध आत्मे पण निघणार, तुमच्याने आजारी लोक बरे होणार जर तुम्ही उपवास आणि प्रार्थना करणार तर. शिष्य उपवास सोडू द्या, प्रार्थना पण करत नव्हते म्हणून त्यांच्याकडून हा चमत्कार घडला नाही. जर प्रभू म्हणतो तुम्ही उपवास आणि प्रार्थना करणार, तुमच्याद्वारे चमत्कार होणार, दुष्ट आत्मे पण निघून जाणार, आजारी लोक सुद्धा बरे होणार. म्हणजे उपवास प्रार्थनेत किती ताकद आहे की आजार पण बरे होणार आणि दुष्ट आत्मे पण पलायन करणार. इतकी ताकद आहे उपवास प्रार्थनेमध्ये. हालेलुया, हालेलुया. परंतु ते उपवास प्रार्थना
प्रार्थना विश्वासाने आणि मनापासून करणं, तर परमेश्वर आपल्या जीवनात चमत्कार घडवणार. कदाचित तुमच्या जीवनात काही संकट असतील, तुमच्या कुटुंबात काही बंधनं असतील, तुमच्या धंद्या संबंधाने काही समस्या आहेत, तर तुम्ही उपवास आणि प्रार्थना करायला सुरुवात करा. पहा, जेव्हा तुम्ही विश्वासाने आणि मनापासून त्या कारणासाठी उपवासाने प्रार्थना करतील, तेव्हा प्रभू काय करेल? ती अवघड गोष्ट, ती अशक्य गोष्ट शक्य करेल. तुमची बंधने तुटणार, तुमचे मार्ग मोकळे होणार, अडथळे नाहीसे होणार. परमेश्वर पिता चमत्कार करणार तुमच्या जीवनामध्ये, जेव्हा तुम्ही विश्वासाने उपवास प्रार्थना करणार. तुम्हाला वाटतं प्रयत्न करून काम होत नाही, उपवास करा आणि प्रार्थना करा, होणारच. प्रभू तो चमत्कार नक्की करणार. प्रभू ती बंधने नक्की तोडून टाकणार. त्यासाठी आपल्याला उपवास प्रार्थनेची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते की उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर शक्ती आहे. उपवास प्रार्थनेच्या द्वारे बरीच बंधने तुटणार. 9:1-3 वचनापर्यंत लोक आपलं पाप कबूल करण्यासाठी उपवास करत आहे. वचन सांगते की इस्रायल लोकांनी उपवास नेमला, त्याने उपवास केला, गोंताट नेसले, धूल डोक्यात घातली आणि त्याने पश्चाताप करायला सुरुवात केली, उपासना करायला, आराधना करायला, नियमशास्त्राचे वाचन करायला सुरुवात केली. इस्रायल लोकांना आपल्या पापांची, चुकांची जाणीव झाली होती, म्हणून त्यांनी उपवास करून पश्चाताप केला. की आपण पाप कबूल करण्यासाठी उपवास करतो का? फक्त आपले हेतू पूर्ण व्हावे, आपल्या गरजा पूर्ण व्हाव्या, त्यासाठी आपण उपवास करतो. परंतु काय? आपलं पाप क्षमा व्हावं, आपल्या पापांची प्रभूने क्षमा करावी, म्हणून आपण कधी उपवास केलेला आहे का? पहा, या ठिकाणी इस्रायल लोक का उपवास करत आहे? त्यांच्या पापांची त्यांना क्षमा व्हावी म्हणून ते उपवास करत आहे. ती गोंताट नसते, धूल डोक्यात घालत आहे आणि पश्चाताप करत आहे, उपासना करत आहे, आराधना करत आहे, नियमशास्त्राचं वाचन करत आहे. क्षमा व्हावी म्हणून, प्रभूने क्षमा करावी म्हणून त्याने उपवास केला आणि प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्यांच्यावर अनुग्रह केला. आज आपल्याला उपवास प्रार्थना पश्चातापासाठी पण करायचंय. वचन काय सांगते पहा, योएल 2:12-14. प्रभू म्हणतो, शोक करा, उपोषण करा, अन्न पाणी त्यागा, आक्रदन करा आणि मात्र उपवास करा, प्रार्थना करा, पश्चाताप करा. आपलं हृदय फाडा, वस्त्र नव्हे, हृदय फाडा म्हणजे पश्चाताप करा. पश्चातापासाठी उपोषण करा, अन्न पाणी त्यागा, उपवास करा आणि हृदय स्वच्छ करा. पाप कबूल करा, पाप काढा पहिला आपल्या जीवनातून, पश्चाताप करा. नाहीतर उपवास केल्याने पाप काढलं नाही, पाप आहे तसंच आहे जीवनात, मग त्या उपवासाचा काय फायदा? काहीच फायदा होणार नाही. तर वचन सांगते, हृदय फाडा. आपल्या जीवनात, हृदयात, अंतःकरणात जे पाप साठलेले ते काढून टाका. इर्म्या 4:14, अन्वा 10:16, इर्म्या 4:4. आपल्या अंतःकरणाची सुलता करा. तुमच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार कोठवर बसणार. बायबल सांगते तुम्ही अंतःकरणाला धुवा, अंतःकरणाला स्वच्छ करा, तर आपल्या उपवासाचा फायदा होईल. आपल्या अंतःकरणात पाप तसंच साठलेलं आहे, तर आपल्या उपवासाचा फायदा होणारच नाही. म्हणून त्यासाठी पाप काढायचंय पहिला, पश्चाताप करायचंय आपल्याला प्रभूकडे, म्हणजे प्रभू आपल्याला क्षमा करणार, प्रभू आपल्याला शुद्ध करणार, प्रभू आपल्याला पवित्र बनवणार, प्रभू आपल्याला धुणार. पाप कबूल करायचंय. उपवासाचा महत्वाचा उद्देश आहे पश्चाताप, आणि पश्चाताप करणार तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये मात्र कार्य करणार. पुढे संधी 2 इतिहासमध्ये 20 अध्यायामध्ये त्या ठिकाणी वचन काय सांगते पहा, ज्या वेळेला यरुशलेमेच्या यहुदी लोकांवर मोवाबी, अमोनी आणि मौनातले लोक एक चढाई करून आले. 2 प्रदेशातले लोक यरुशलेमेच्या यहुदी लोकांवर चढाई करून येण्यासाठी निघाले. ही गोष्ट यहुदाचा राजा योशपाट याला कळाली, तर तो घाबरला. तो देवपित्याला शरण गेला, कारण एका नगरावर, एका प्रांतावर 2 प्रांत चढाई करून येते, म्हणून तो घाबरला, देवपित्याला शरण गेला. त्याने यहुदी लोकांना म्हटलं, उपवास नेमा. सर्व त्याने जाहीर केलं यहुदी लोकांना की उपवास करा, कारण आता मोठे संकट त्यांच्यावर कोसळणार होते. 2 प्रदेशातले लोक त्यांच्यावर चढाई करून येणार होते. 2 माणसावर 5 लोक हल्ला करणार होते. म्हणून मात्र यहुदी लोक परमेश्वर पित्याला शरण गेले. त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली आणि उपवास ठेवला. या संकटातून सुटण्यासाठी यहुदी लोकांनी, योशपाट राजाने उपवास केला आणि उपवास करून प्रार्थना केली. 12 वचनात योशपाट राजा म्हणतो, आम्हाला काही कळत नाही, सुचत नाही, एवढ्या मोठ्या समूहाशी सामना करण्याची आमच्यात ताकद नाही, पण आमच्या
हजियल याच्यामध्ये आला आणि त्याने म्हटलं भिवू नका, युद्ध तुमचं नाही, युद्ध परमेश्वर पित्याचं आहे. परमेश्वर पिता तुमच्या वतीने लढाई करेल. आणि खरोखर देव पित्याने शत्रू सेनाभोवती डब्बा धरवणारे बसवले. देव पित्याने शत्रू सेनेचा असा मोड केला की शत्रूच एकमेकाला मारू लागले. अशा प्रकारे शत्रू सेनाचा नाश झाला आणि यहुदी लोकांचा विजय झाला. यहुदी लोकांना विजय तर मिळाला, पण इतकं धन संपत्ती सापडली की 3 दिवस पर्यंत धन गोला करत होते. धन वाहून किती दिवस नेलं असं माहिती नाही, पण धन गोला केले 3 दिवस. त्यानंतर आसपासच्या राष्ट्रातल्या लोकांना परमेश्वर पित्याचा धाक वाटू लागला, कारण परमेश्वर पित्याने यरुशलेमच्या यहुदी लोकांसाठी, योशपाट राजासाठी जो पराक्रम केला तो साधारण होता, तो एक मोठा पराक्रम होता. आणि अशा प्रकारे यहुदी लोक सुरक्षित राहिले आणि मात्र आलेले संकट टळले गेले का? त्याने उपवास प्रार्थना केली. योशपाट राजाने जाहीर केले सर्व लोकांना उपवास करा, आणि जेव्हा त्याने उपवास प्रार्थना केली आलेले इतकं मोठं संकट दूर झालं. सर्वांचे प्राण वाचले गेले, ते विजयी बनले गेले उपवास प्रार्थनेच्या द्वारे. म्हणून ती शक्ती आहे उपवास प्रार्थनेमध्ये. जर आपण उपवास आणि प्रार्थना करत आहोत तर आपली बंधने तुटणार, आपल्या समस्या दूर होणार. पण आताच उपवास करावा असं नाही, कधी पण करू शकतो आपण. तुम्ही आताच्या दिवसात कोणता पण दिवस ठरवू शकता, किती पण दिवस करू शकता. पण आता जे नियम लावलेले आहेत की प्रभूला क्रूसवर केल्याच्या अगोदर 40-45 दिवस उपवास, तर ही गोष्ट बायबलमध्ये नाही की याच वेळी उपवास करायचं, बाकीच्या दिवस काय मात्र खा प्या मौज मजा करा, असं नाही. आठवड्यातून निदान 1 दिवस तरी उपवास करा. मात्र जितकं जमेल तितकं उपवास आणि प्रार्थना करा. उपवास प्रार्थनेमध्ये शक्ती आहे, उपवास प्रार्थनेत सामर्थ्य आहे, उपवास प्रार्थनेमध्ये मात्र बल आहे. हालेलुया, हालेलुया. आपण कधी उपवास प्रार्थना मात्र करू शकतो ज्याद्वारे आपली बंधने तुटणार. संत पौल प्रेषितांच्या कृत्यामध्ये 14 अध्याय 21 ते 23 वचनात पौलाने शिष्य बनवले आणि उपवास प्रार्थना करून त्यांना प्रभूच्या हाती सोपवून दिले. संत पौल काय करतो? त्याने शिष्यांची निवड केली आणि शिष्यांची निवड करून उपवास प्रार्थना केली आणि त्यांना प्रभूच्या हातात सोपविले. म्हणजे त्यांनी प्रभूची सेवा करावी, प्रभूचं कार्य करावं, कार्यासाठी येणारे जे अडथळे त्याचा त्याने सामना करावा, कमजोर पडू नये, थांबू नये, डळमळू नये, तर पुढे कार्य करत जावे. म्हणून पौलाने त्यांच्यासाठी उपवास प्रार्थना पण केली. पौल अनेक वेळा उपवास प्रार्थना करायचा, जास्तीत जास्त पौल उपवास करायचा. प्रार्थना त्याची चालूच होती, पण उपवास पण करायचा. आणि असा उपवास की वचन सांगते कर्णिकरा 2 पत्र 11 ते 27 वचनात पौल म्हणतो पुष्कळ उपवास तपास मी केले. पौल म्हणतो पौलाने भरपूर उपवास तपास केले. उपवास करून प्रार्थना, कडक रीतीने मात्र तो उपवास करायचा, कडक रीतीने उपवास करून तो प्रार्थना करायचा, अन्न पाणी सेवन न करिता. भरपूर उपवास केले पौलाने आणि भरपूर उपवास करून तो प्रार्थना करायचा. आणि म्हणून अनेक प्रमाणात तो प्रभूची सेवा करू शकला, प्रभूवर प्रेम करू शकला, प्रभूच्या सुवार्थेची तो घोषणा करू शकला. हा पौल भरपूर उपवास तपास करणारा पौल होता. हालेलुया, हालेलुया. म्हणून जर आपण उपवास प्रार्थना करत आहोत तर त्याच्यामध्ये नक्की आपल्याला बळ मिळेल, नक्की त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वराचं सामर्थ्य अनुभवायला मिळेल. आपली बंधने तुटली जाणार, आपली संकटे टळली जाणार. मी स्वतः अनुभवलेले अनेक गोष्टीसाठी जेव्हा मी उपवास आणि प्रार्थना केलेली आहे तेव्हा मात्र अनेक कामं जी आहेत जी पूर्ण झालेली आहेत, अनेक आलेले अडथळे मात्र दूर झालेले आहेत उपवास प्रार्थनेच्या द्वारे. म्हणून जेव्हा आपण उपवास प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवतो, आपली बंधने मात्र तोडून टाकतो, आपले अडथळे मात्र प्रभू नाहीसे करतो उपवास प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. म्हणून उपवास प्रार्थना करा. पुढे वचन सांगते निगम 34 अध्यायामध्ये 27 ते 28 आणि 29 ते 35 वचन सांगते की मात्र त्या ठिकाणी मोशे आहे. हा मोशे जो आहे 40 दिवस 40 रात्र परमेश्वर पित्याबरोबर होता. आता त्याने उपवास केला होता असं उदाहरण आहे, तर त्याने अन्न पाणी सेवन केलं नाही असं आहे. तो देवाबरोबर होता. त्या दिवसात त्याने काही खाल्लं नाही, काही प्यालं नाही. जेवणाचं सोडू द्या, पाणी पण पिलं नव्हतं त्याने 40 दिवस. आता आपण उपवास केला तर जेवत नाही, पण निदान पाणी तरी आपण पितो. परंतु मोशे 40 दिवस 40 रात्र देव पित्याबरोबर होता.
या दिवसात त्यांनी अन्न पाणी सेवन केलं नाही. जेव्हा त्याने 40 दिवस 40 रात्र हा उपवास केला, म्हणजे देवाबरोबर राहिला, परमेश्वर पिता त्याला आज्ञा देणार होता. तो परमेश्वर पिताच्या समोर होता, देवाशी समोरासमोर बोलत होता. देव पित्याने त्याला 2 दगडी पाट्या पण दिल्या, आज्ञा, 10 आज्ञा इस्रायल लोकांना शिकवण्यासाठी नियम दिले देव पित्याने. आणि वचन काय सांगते 29 ते 35 त्याच्यामध्ये 34 अध्याय. जेव्हा मोशे 40 दिवस 40 रात्र उपवास करत आहे, म्हणजे अन्न पाणी सेवन न करता देवाबरोबर राहिला, देवाबरोबर बोलत राहिला, प्रार्थना करत राहिला, वचन प्रभूचं ऐकत राहिला. आणि त्यानंतर तो पर्वतावरून जेव्हा खाली उतरला आणि जेव्हा तो इस्रायल लोकांकडे आला, बायबल सांगते मोशेच्या चेहऱ्यातून तेजाची किरणे बाहेर पडत होती. एवढी किरणे की इस्रायल लोकांना पाहवत नव्हती. बघा, मोशे परमेश्वराशी बोलत आहे, अन्न पाणी सेवन न करता मात्र परमेश्वराचं वचन ऐकत आहे, आज्ञेचे पालन करत आहे आणि देवाबरोबर राहिल्याने, अन्न पाण्याचा त्याग केल्याने मोशेच्या चेहऱ्यात तेज उत्पन्न होते. तेजाची किरणे मोशेच्या चेहऱ्यातून बाहेर पडत होती, सामर्थ्य मोशेमधून बाहेर पडत होतं. मोशे प्रकाशित झाला होता, परमेश्वराच्या तेजाने आणि सामर्थ्याने भरलेला होता. जेव्हा आपण उपासाने प्रार्थना करतो, परमेश्वराच्या सानिध्यात आपण बसतो, त्या परमेश्वर पित्याचे तेज आणि परमेश्वर पित्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये प्रगट होते. परमेश्वर पित्याची किरणे आपल्यातून उतरायला सुरुवात होतात, परमेश्वर पित्याचे सामर्थ्य आपल्यातून उतरायला सुरुवात होते. जे मोशेतून उतरत होतं ते तेज, ती किरणे, ते सामर्थ्य मोशेमधून निघत होतं, कारण तो देवाबरोबर होता. अन्न पाणी सेवन न करता परमेश्वराबरोबर तो उपस्थित होता. हालेलुया, हालेलुया. उपवास म्हटलं तर प्रार्थना करा. काही लोक उपवास आहे संपूर्ण दिवस झोपून राहणार, भूक लागली तर काय करणार म्हणून झोपणार नाही. प्रार्थना करा, प्रार्थना करत राहणार तर तुम्हाला भूक पण लागणार नाही. प्रार्थना करा, विनंती करा, आपलं पाप कबूल करा, आराधना करा, परमेश्वराची उपासना करा. मग त्यावेळी काय होणार, जो आपण प्रार्थना करणार तो आध्यात्मिक बल आपल्याला मिळणार. प्रार्थना आध्यात्मिक भोजन आपल्याला देणार, ज्याद्वारे आपल्यामध्ये शक्ती उत्पन्न होणार, परमेश्वराचे सामर्थ्य आपल्यामध्ये उत्पन्न होणार. म्हणून जर उपवास करत आहात तर प्रार्थना करायला विसरू नका, पाप कबूल करायला विसरू नका, पश्चाताप करा आणि जास्तीत जास्त प्रार्थना करा. मग आपल्या उपवासाच्या प्रार्थनेचा उपयोग होणार. मग ज्या कारणाने तुम्ही उपवास केलेला आहे, प्रभू आपली प्रार्थना ऐकणार आणि ज्या कारणासाठी केलेले आहे ते आपली इच्छा पूर्ण होणार. जे आपल्याला हवं आहे ते मात्र प्रभू आपल्याला देणार. कारण उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर शक्ती. लूक 2:36 ते 38 वचना. हन्ना रात्र परमेश्वराच्या मंदिरात राहायची, 84 वर्षाची विधवा होती, 84 वर्षाची, तरी देवाच्या मंदिरात राहून रात्रंदिवस उपवास प्रार्थना करायची. विचार करा, 84 वर्षाची म्हातारी बाई रात्रंदिवस उपवास करायची. इकडे 20-25 वर्षाच्या व्यक्तीला उपवास करणं कठीण आहे, ती तर 84 वर्षाची होती, तरी सुद्धा उपवास आणि प्रार्थना करायची आणि प्रभूची सेवा करायची रात्रंदिवस. ती प्रभूची संदेष्टी होती. तिनेच प्रभूच्या जन्माची पहिली सुवार्ता माणसामध्ये, पहिली सुवार्ता देवदूताने सांगितली, पण मानवामध्ये पहिली सुवार्ता या हन्ना नावाच्या संदेष्टीने सांगितली. ती यरूशलेमातल्या सर्व लोकांना सांगू लागली प्रभू येशू विषयी की मुक्तिदाता आलेला आहे म्हणून. कारण ती जास्तीत जास्त उपवास आणि प्रार्थना करायची, प्रभूच्या मंदिरात राहून सेवा करायची. बरीच उदाहरणे पर्यंत वेळ झालेले आहे म्हणून. तर उपवास प्रार्थनेमध्ये भरपूर शक्ती आहे, उपवास प्रार्थनेमध्ये मात्र भरपूर सामर्थ्य आहे. आपल्याला मात्र उपवास प्रार्थना करायची आहे आणि उपवास प्रार्थना करणार तर आलेली बंधने मात्र तुटली जाणार, आलेल्या समस्या दूर होणार, आलेली संकटे मात्र टळली जाणार. विश्वास आणि उपवास प्रार्थना करा, प्रभू आपल्यावर अनुग्रह करणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, आपली प्रार्थना ऐकणार आणि ज्या कारणासाठी प्रार्थना केलेली आहे त्या प्रमाणे परमेश्वर पिता आपली प्रार्थना ऐकून ते इच्छा आपल्या पूर्ण करणार. हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.